ज्या वेळाचेर एखादो विषय मागतात आणि ज्या वेळाचेर ते उत्तर दिवपाचो वेळ येता पळय तेन्ना समोर बसनात उठून वतात ते आणि त्यामुळे सगळ्या विशयाचेर होम मिनिस्टरान जो जो उत्तर जाय ते पूर्णपणे दिल्ले आसा आणि ठामपणान दिल्ले आसा। सर, कमळावरती इतकी गॅरंटी आहे तर मग दक्षिण गोव्याचा उमेदवार डिक्लेअर करायला वेळ अजिबात नाही। कोणी म्हटलं वेळ करता? वेळ करतच नाही ना, कारण कसं आहे प्रॉब्लेम काय आहे की त्यांना काल होतं वेस्ट बेंगॉल आणि बिहार ही मोठी राज्य आहेत आणि त्यामुळे जे जे छोटे छोटे राज्यांचे राहिलेले आहेत आज किंवा उद्या होईल, 100% होईल। कारण कसं आहे की आपल्याला पूर्ण माहित आहे, कारण आम्हाला माहित आहे की आमचे उमेदवार कोण, आमचा उमेदवार कमळ आणि त्यामुळे आज दिला आणि उद्या दिला। आता काम काय थांबलंय का? नाही ना। आज मुख्यमंत्री परवा होते 3 मतदारसंघात, म्हणजे पूर्णपणे आम्ही दक्षिण गोव्याचे 14 मतदारसंघामध्ये जाहीर सभा पूर्ण झाल्या। आमचे विनयजी पूर्णपणे साऊथ गोव्यामध्ये आहेत। काल मी त्यांच्या मतदारसंघात होतो, फक्त इलेक्शन कमिटी हे झालं डिक्लेअर आणि त्यामुळे आम्ही कमळ लावलं नाही। 3000 महिलांची सभा केली, त्यामुळे सगळीकडे वातावरण आहे, सगळे आम्ही काम करतोय, त्यामुळे प्रश्नच येत नाही उमेदवार कधी 2 दिवसात। चिन्ह महत्वाचं आहे। भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करताना त्या चिन्हामुळे आम्ही काम करतोय। त्यामुळे कुठे आम्ही सगळी मतदारसंघाची सगळी ऑफिसेस वगैरे येणाऱ्या 8 दिवसात बघा कशी सगळी ओपन भारतीय जनता पार्टीला जो उमेदवार केंद्र देईल त्याच्या पाठीमागे ठामपणे राहू आणि भारतीय जनता पार्टी स्वतः मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ, एवढं पण मी तुम्हाला सांगतो। काय एसटीचे लीडर्स आहोत ते गावागावांनी बीजेपीच्या अगेन्स्ट प्रचार करतात, त्याचा इफेक्ट बीन पडतलो? हे पण आम्ही कोणाच्या वचनां भारतीय जनता पार्टीने सांगितले आसा ते पूर्ण केल्ले आसा। होम मिनिस्टरान कॅबिनेट हातून डिसिजन घेतलेले आसा, त्यामुळे जी व्हडली सभा आहे त्याची काणकोण झाली आणि त्यामुळे आमकां पूर्णपणे विश्वास आसा या गोंया भितर रावणारे एसटी बांधव हे सदोदीत भारतीय जनता पार्टीचे सदोदीत समर्थक आसात। आता प्रत्येक निवडणुकीत ज्या ज्या वेळाचेर पॉलिटिकल तांकां ज्या वेळाचेर एसटी स्टेटस येयलो तो भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि गोंयांत आशिल्ली पळय सत्तेर तेन्नाच मेळिल्लो आसा आणि आमच्या एसटी बांधवांक गोंयच्या पूर्ण विश्वास आसा भारतीय जनता पार्टीचेर, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचेर। म्हणून या देशा भितरली सर्वोच्च पद जी आसा ती सुद्धा एसटीच आसा न्ही, आमची राष्ट्रपती ती एसटी आसा। आमच्या गोंयचे जे 4 आमदार आसा आमचे उत्तर दक्षिण गोंया भितर आसा ते एक आमचो उत्तरेक आसा, बाकी 3 जाण आसात ते 3 जाण आमचे हांगा आसात दक्षिणेक आसा। त्यामुळे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी त्या बरोबर रावतले हेचो ठाम विश्वास आसा आणि ते रिझर्वेशन जे आसा 2027 निवडणुकी पयलीं पूर्णपणे ते इम्प्लिमेंट जातले। कॅबिनेट सगळे जाले। आता काय जाता जो न्हिदता पळय खरोच न्हिदला पळय तेका उठोवप इजी, सॉंग करता पळय तेका उठोवपाक डिफिकल्ट, तशी परिस्थिती आसा। तेका कोण जे 2-3 जाण करता ते कितें करतले आमी? त्यामुळे त्यांनी जर सॉंग खरोच न्हिदलो आसत न्ही जाल्यार मातसो हालयतकच तो उठता, जाल्यार कितें आता समजा न्हिदूनच जाल्यार कितें करतलो? आता म्हाका दिसता की आमी त्या विशयाचेर म्हाका म्हजे जे कितें सांगिल्लें त्या नारी शक्तीचो जो अपमान आसा तेचेर आमी पयलीं वचूं। हांवें तुका इन शॉर्ट पासपोर्टाचो इश्यू आसा तो कोड लागच्या पयलीं करता तो आयकून घे। ते सगळे विषय जे आसा पळय तेचे वेगळे आगे आता कशें आसा नवे करपाक डिफिकल्ट आसा कारण आता कोड ऑफ कंडक्ट लागिल्लो आसा। म्हाका इलेक्शन कमिटीची नोटीस येतली की तुवें कमिटमेंट केलो म्हणून आता हांव सांगू तुका वैयक्तीक भितर सांगता हांव सत्तेन मागीर दुसरें म्हाका नोटीस येतली हांवें कमिटमेंट केलो म्हणून, त्यामुळे म्हाका कमिटमेंट करपाचो ना। 4 जुलयानंतर तुका जाय तो स्टेटमेंट म्हजे कडल्यान घेवं किंवा आता जर बरोवचो ना आसत जाल्यार मागीर म्हाजे कडेन येवन भितर उलय हांव तुका सांगता कारण हांवें विशय केला न्ही तो, हांवें विशय केला त्यामुळे कितें आहा तें हांव पळयतां।